नमस्कार, डॉक्टर मॉमी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत आहे। मी डॉक्टर पंकजा पाटील साळुंखे। मी एक बालरोगतज्ञ आहे आणि एका चिमुकलीची आईसुद्धा। आपल्या या चॅनलमध्ये आपण आई आणि बाळाच्या विविध समस्या आणि त्यांच्यावरील उपाय घेऊन येत असतो। आजचा आपला प्रश्न आहे की पहिल्या एका वर्षात बाळाला काय खायला द्यायचं नाही। बाळाला काय खायला द्यायचं याचा एक आपण व्हिडिओ बनवलेलाच आहे, परंतु मी सांगणाऱ्या या 5 गोष्टी बाळाला पहिल्या वर्षामध्ये अजिबात देऊ नका। चला तर मग सुरू करूया। पहिला पदार्थ आहे काऊज मिल्क, म्हणजेच गाईचं दूध किंवा इतर कोणत्याही प्राण्याचं दूध, जसं की शेळी, म्हैस यापैकी कोणत्याही प्राण्याचं दूध। या प्राण्याचं दूध हे त्यांच्या बाळासाठी बनलेलं आहे, ते माणसाच्या बाळासाठी बनलेलं नाहीये। या दुधामध्ये प्रोटीन्स, सोडियम हे खूप जास्त प्रमाणात असतं, जे आपल्या माणसाच्या छोट्या बेबीजना किडनीच्या असतात त्या अतिशय इमॅच्युअर असतात आणि त्यांना या दुधामुळे अपाय होऊ शकतो। मी तुम्हाला सांगितलं की काऊज मिल्कमध्ये वेगळे प्रोटीन्स असतात, तर खूप साऱ्या लहान बाळांना काऊज मिल्क ॲलर्जी किंवा काऊज मिल्क प्रोटीन ॲलर्जी अशा प्रकारची ॲलर्जीही होऊ शकते। तसंच या काऊज मिल्कमुळे बाळांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होऊ शकतो। काऊज मिल्कमुळे तुम्हाला वाटेल की बाळ दूध पितं, शांत झोपतं, बाळाचं वजनही वाढेल, बाळ चब्बी दिसायला लागेल, परंतु मी अशी अनेक बाळं बघितली आहेत की ती दिसायला तर छान दिसतात, वजनही त्यांचं वाढतं, परंतु त्यांच्यामधलं लोहाचं प्रमाण किंवा HBचं प्रमाण हे अतिशय कमी असतं। अगदी 3-4 ग्रॅम% इतकं कमी HBसुद्धा असू शकतं आणि याचं कारण म्हणजे त्यांच्या आईवडिलांनी किंवा पेरेंट्सनी त्यांना काऊज मिल्क हा मेन त्याचं डाएटचा सोर्स दिलेला असतो। तर काऊज मिल्क पहिल्या 1 वर्षात अगदी अवॉइड करा। एका वर्षानंतर म्हणजे बाळाच्या पहिल्या वाढदिवसानंतर तुम्ही हळूहळू काऊज मिल्क किंवा इतर ॲनिमल मिल्क बाळाच्या डाएटमध्ये इंट्रोड्यूस करू शकता। पण तरीही तुम्हाला ऑप्शनच नसेल तर तुम्ही हे काऊज मिल्क वेगळ्या फॉर्ममध्ये, म्हणजे एखादी खिचडी किंवा एखादी खीर बनवायला थोडंफार प्रमाणामध्ये वापरू शकता। दुसरा पदार्थ म्हणजे शुगर, साखर। पहिल्या 2 वर्षात बाळाला अजिबात साखर देऊ नका। आता याचं कारण काय आहे, तर बाळाचे टेस्ट बड्स हे या पिरियडमध्ये डेव्हलप होत असतात। जर आपण बाळाला शुगर दिली तर बाळाला गोड खाण्याचीच सवय लागते, त्यामुळे बाळ वेगवेगळ्या पदार्थांची चव घ्यायला नको म्हणतं आणि त्याच्यामुळे पुन्हा आपण जेव्हा बाळांना वेगवेगळे पदार्थ डाएटमध्ये इंट्रोड्यूस करतो तेव्हा बाळ क्रँकी बनतं, मला हा पदार्थ खायचा नाही, तो पदार्थ खायचा नाही, आणि याची सुरुवात असते ती ही आपल्या पहिल्या 2 वर्षामध्ये आपण आपल्या बाळाला काय देतो यावरून। याशिवाय शुगर दिल्यामुळे त्यामध्ये कॅलरीज खूप असतात आणि या कॅलरीजमुळे बाळ ओबेस म्हणजे स्थूलत्व येण्याचे चान्सेस असतात। तसंच बाळामध्ये आपण जर खूप जास्त साखर दिली तर बाळाला डेंटल केरीज म्हणजेच दात किडण्याच्या समस्या होऊ शकतात। तिसरा पदार्थ आहे सॉल्ट, म्हणजेच मीठ। जसं मी शुगरच्या बाबतीत सांगितलं अगदी तसंच सॉल्टच्या बाबतीत आहे। बाळाची टेस्ट फक्त सॉल्टी पदार्थांसाठी डेव्हलप होऊ शकते आणि बाळ इतर गोष्टी घ्यायला नकार देऊ शकतं। याशिवाय सॉल्ट हे बाळाच्या नाजूक किडनींसाठी अतिशय अपायकारक आहे। याच्यामुळे किडनीजमध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो। कधी जास्त प्रमाणात जर आपण मीठ वापरलं तर अगदी डायलिसिससुद्धा होऊ शकतं। चौथा पदार्थ म्हणजे बिस्किट। जेव्हा 6 महिन्यानंतर बाळाला आपण एखादा वेगवेगळे पदार्थ म्हणजे सॉलिड्स इंट्रोड्यूस करतो तेव्हा खूप साऱ्या आया बाळांना दुधामध्ये बिस्किट मिक्स करून ते मॅश करून द्यायचा प्रयत्न करतात, परंतु कधीही बाळांना बिस्किट या फेजमध्ये देऊ नका। बिस्किट्समध्ये एकतर शुगर जास्त असते आणि या बिस्किट्समध्ये जे फॅट्स असतात ते बाळांसाठी अपायकारक असतात। 5वा पदार्थ म्हणजे हनी, म्हणजे मध। बाळाला पहिल्या 1 वर्षात मध अजिबात द्यायचं नाही। खूप ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा, कस्टम्स असतात ज्याच्यामध्ये बाळाला मध चाटवलं जातं, परंतु या मधामध्ये एक बॅक्टेरिया असतो, त्याचं नाव आहे क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम।
याच्यामुळे इन्फंटाईल बोटुलिझम नावाचा एक रोग होऊ शकतो. यामध्ये बाळाचे सर्व मसल्स अतिशय वीक होऊन जातात आणि कधीकधी तर बाळाला पॅरालिसिसही होऊ शकतं. त्याच्यामुळे मध हा पदार्थ अगदी अवॉइड करा, कारण बाळाचे जे आतडे असतात त्यांच्यामध्ये या मधामध्ये इन्फंटाईल बोटुलिझमचे जे बॅक्टेरिया असतात त्यांना मारण्याची शक्ती नसते आणि त्यांचे स्पोर्स जर यांच्या आतड्यामध्ये राहिले तर हा इन्फंटाईल बोटुलिझमचा आजार होण्याचे चान्सेस असतात. तर हे 5 पदार्थ कोणत्याही परिस्थितीत बाळाला अजिबात देऊ नका, किमान पहिलं 1 वर्ष तरी. अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजसाठी डॉक्टर मॉमी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.